गावामध्ये बऱ्याच वेळेस अंत्यविधी करायला बराच पाण्या पावसाचं अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतोय आणि बऱ्याच काळापासून स्मशानभूमीला जागा नव्हती. यावेळेस जागा शासनाकडून उपलब्ध करून घेतली, पण वारंवार आपण पाठपुरावा करून बी त्याला निधी उपलब्ध होत नाहीये. जे आहे तहसीलदार असेल, डेप्टी कलेक्टर असतील, तर यांना सुद्धा जे आहे तर निवेदनं दिलेले आहेत. गावकऱ्याच्या वतीनं तशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. किती वेळा आपण मागणी केलेली आहे, कोणाकोणाकडे मागणी केलेली आहे, कोणत्या कार्यालयाकडे? पंचायत समिती असन, तहसील कार्यालय असेल, कलेक्टर असन, शिवकडे यांच्याकडे मागणी केलेली. ग्राम उपलब्ध तर करून दिलेली आहे, हो, परंतु मात्र अडचण कुठे येते? अडचण त्याच्यात निधीचं अडचण येतात. निधी शासनाने उपलब्ध करून दिली तर ग्रामपंचायत मार्फत आम्हाला काम करून ते बांधकाम करता येईल. ग्रामस्थ जे आहे तर ग्रामस्थ म्हणजे गावातील एक प्रसिद्ध असे जे रहिवासी आहेत. आणि काय अडचण आहे? 70-75 वर्षाची वय माझी. या गावामध्ये राहतो तेव्हापासून या गावात आमच्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. तर पाण्या पावसाच्या भरतीच्या अडचणी येतात, त्याला मार्ग नाही. आणि ते संस्कार मग कुठे केले जातात? नेमकं उघड्यावरच केले जातात? उघड्यावरच केलं जातं. ग्रामपंचायतनं ठराव वगैरे सगळं दिलेलं आहे, पण अडचण नेमकी काय? हे बांधकाम होण्याचीच अडचण आहे. काही राजकीय हस्तक्षेप वगैरे तर नाही? काही नाही. प्रशासन मात्र देण्यासाठी, स्मशानभूमी बांधकामासाठी निधी देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. हो, बरोबर. हे तसेच त्याबरोबर जे आहे तर माझ्यासोबत दुसरे एक जे ग्रामस्थ आहेत तर ते जोडलेले आहे. काय आहे आपली मागणी? चांगल्या अंत्यसंस्कारासाठी आपल्या गावामध्ये सुसज्ज अशी स्मशानभूमी जी आहे तर झाली पाहिजे असं वाटतं का आपल्याला? साहेब, जर पाणी पाऊस असला तर खूप अडचणी येत्या, आणि जर व्यवस्था असली तर काही हे होणार नाही. अशा वेळेस कितके वेळेस फजिती झालेली आहे, आणि ते नुसतं टायमाला ध्यान येतं, नंतर टाईम होऊन गेला की त्याच्या घरी मोकळे. आता पावसाळा तोंडावरती आलेला आहे. हो ना, पावसाळा आला. पावसाळ्यात बरेच समस्या, कोणी पत्र टाका म्हणतं, कोणी काय म्हणतं, मग तसंच बळ ढसून ते अंत्यसंस्कार केला जातो. बरोबर आहे. तर एकच मागणी आहे सर्व जे आहे तर प्रशासनाचा निषेध सुद्धा त्यांनी केलेला आहे. टाकळखोप्याच्या स्मशानभूमीला जागा आहे पण निधी नाही. पावसात चिखलात अंत्यविधी किती सोसाव्या यातनाही. दहन शेड नाही, निवारा नाही, पत्रे धरतो माथ्यावरती. प्रस्ताव पाठवले, विनवण्या केल्या, अधिकारी ऐकेच ना कोणी. सरपंच बोर्डेंची मागणी, निधी कधी मंजूर होणार तरी. ग्रामस्थांची ही व्यथा मोठी, मरणानंत्येष्टा सोसावी लागते ही. जिवंतपणे असणारी सुद्धा आपल्याला जे आहे तर या राज्यामध्ये आणि या देशामध्ये जे आहे तर आपल्याला मूलभूत जे हक्क आणि अधिकार आपल्याला दिलेले आहे, परंतु मात्र मूलभूत हक्कावरती गदा जे आहे तर आणण्याचं काम प्रशासनानं केलेलं आहे. जिवंतपणी ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा, शिक्षण, त्याचबरोबर जे आहे तर ह्याच सुविधा मूलभूत मिळत नाहीत. आणि मेल्यानंतर सुद्धा जे आहे तर जीवन यातना सुद्धा जे आहे तर अत्यंत भोगावं लागतात. की गेली 75 वर्ष झाले या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून, परंतु अद्याप सुद्धा या ठिकाणी मंठा तालुक्यातील जालना जिल्ह्यातील टाकळखोपा या छोट्याशा गावामध्ये अजून सुद्धा जे आहे तर अंत्यसंस्कार करण्यासाठी जे आहे तर माणसाला या ठिकाणी जे आहे तर चांगली सुसज्ज व्यवस्था जी आहे तर या ठिकाणी नाही आहे. स्मशानभूमीची व्यवस्था नाही आहे. त्यामुळं जे आहे तर ग्रामस्थांनी जे आहे तर या ठिकाणी जे आहे तर आत्ताच आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आपली भावना जी आहे तर ती व्यक्त केलेली आहे. गावाला जर नाही झाली तर आपण काय भूमिका घेणार आहे? जर स्मशानभूमीला निधी उपलब्ध नाही जर झाला तर त्या माध्यमातून मी शासनाला सांगेन की आंदोलन करू, नाही तर उपोषणाचा इशारा देऊ. जर या ठिकाणी स्मशानभूमी जर गावाला जर झाली नाही तर मात्र सरपंचांनी जे आहे तर पावित्रा घेतलेला आहे. आंदोलनाचा लोकशाही मार्गाने जे आहे तर आंदोलन करण्याची जी भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. कॅमेरामॅनचा हनुमंत. पुढे या ना, चला त्या. मूलभूत जे हक्क आणि अधिकार आपल्याला दिलेले आहे, परंतु मात्र मूलभूत हक्कावरती गदा जे आहे तर आणण्याचं काम प्रशासनानं केलेलं आहे. जिवंतपणी ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा, शिक्षण, त्याचबरोबर जे आहे तर ह्याच सुविधा मूलभूत मिळत नाहीत. आणि मेल्यानंतर सुद्धा जे आहे तर जीवन यातना सुद्धा जे आहे तर अत्यंत भोगावं लागतात. की गेली 75 वर्ष झाले या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून, परंतु अद्याप सुद्धा या ठिकाणी मंठा तालुक्यातील जालना जिल्ह्यातील टाकळखोपा या छोट्याशा गावामध्ये अजून सुद्धा जे आहे तर अंत्यसंस्कार करण्यासाठी जे आहे तर माणसाला
या ठिकाणी जे आहे तर चांगली सुसज्ज व्यवस्था जी आहे तर या ठिकाणी नाही आहे, स्मशानभूमीची व्यवस्था नाही आहे. त्यामुळं जे आहे तर ग्रामस्थांनी जे आहे तर या ठिकाणी जे आहे तर आत्ताच आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आपली भावना जी आहे तर ती व्यक्त केलेली आहे. गावाला जर नाही झाली तर आपण काय भूमिका घेणार आहे? जर स्मशानभूमीला निधी उपलब्ध नाही जर झाला तर त्या माध्यमातून मी शासनाला सांगेन की आंदोलन करू, नाही तर उपोषणाचा इशारा देऊ. जर या ठिकाणी स्मशानभूमी जर गावाला जर झाली नाही तर मात्र सरपंचांनी जे आहे तर पावित्रा घेतलेला आहे. आंदोलनाचा लोकशाही मार्गाने जे आहे तर आंदोलन करण्याची जी भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. कॅमेरामॅनचा हनुमंत. आम्हाला एखादा अंत्यसंस्कार करायचा आहे तर ऐन पावसाळ्याच्या वेळेत सुद्धा चिखलमय रस्ता जेव्हा असतो त्यावेळेस या ठिकाणी अंत्यसंस्कार करायला आल्यानंतर कुठलं या ठिकाणी शेड नसल्यामुळं कुठली जागा जी आहे तर जागा मात्र उपलब्ध आहे, पण प्रशासन मात्र तात्काळ निधी उपलब्ध करून देत नाही. हे तात्काळ निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि निधी उपलब्ध करून देऊन तात्काळ स्मशानभूमी सुसज्ज या ठिकाणी प्रशासनानं जे आहे तर उभा केली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांची आहे. कॅमेरामॅनचा हनुमंत.